नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गोविंदा गणेशोत्सव, ईद ए मिलाद व आगामी सण शांततेत साजरे करा। दिघी सागरी पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांचे आवाहन। आगामी काळात येऊ घातलेले नारळी पौर्णिमा, गोपाळकाला, गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे सर्व सण व उत्सव रायगड जिल्ह्यात धार्मिक सलोख्याने उत्साहात आणि शांततेत पार पाडावेत, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम यांच्या विशेष आदेशानुसार आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता दिघी सागरी पोलीस ठाणे परिसर येथे एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली। सर्व घटकांची महत्त्वपूर्ण उपस्थिती। या बैठकीला दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य, मोहल्ला कमिटीचे प्रतिनिधी, विविध गोविंदा पथकाचे अध्यक्ष, गाव अध्यक्ष, समाज अध्यक्ष, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सण उत्सवांच्या काळात गावात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। पोलीस प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी सांगितले की रायगड जिल्ह्याची परंपरा नेहमीच बंधुभाव आणि शांततेची राहिली आहे। आगामी सर्व सण साजरे करताना मंडळांनी व नागरिकांनी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करावे। गर्दीचे नियोजन, ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना याकडे सर्व आयोजकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे। पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून सर्वांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे। यावेळी विविध गावच्या प्रतिनिधींनी आणि पोलीस पाटलांनी आपल्या परिसरातील समस्या व सूचना मांडल्या, ज्यांची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली। संपूर्ण परिसरामध्ये सलोख्याचे आणि आनंदाचे वातावरण राहील याची ग्वाही सर्व उपस्थितांनी दिली। बैठकीच्या शेवटी अत्यंत सहकार्यपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सभेसाठी उपस्थित राहिलेले सर्व पोलीस पाटील, कमिटी सदस्य, पत्रकार आणि ग्रामस्थांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी मनपूर्वक आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सरफराज दर्जी, बोर्ली पंचतन, श्रीवर्धन। त्यानंतर साहेब एक बारीकशी विनंती दरवर्षाप्रमाणे मांडत असतो, ती मोठी गुन्हा आहे की त्यांच्या मालकांवर केस केला तर माझी मेहरबानी होईल। कारण मालक, मी माझ्या जवळचे पण लोक बघतोय की गायीला दूध पाजतात आणि सरळ मार्केटमध्ये सोडून देतात आणि निष्क्रिय असतात, आणि जेव्हा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेला पोलीस स्टेशनला धावत होतो की माझ्या बैलाला मारले किंवा म्हशीला मारलाय। तर तेवढे जेवढे कोणी नावं देत असतील, कारण माझ्या मते ठिकठिकाणचे गावचे लोक म्हणजे वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी। गणेश मंडळाकडून जबरदस्तीने किंवा इतर कोणतेही सण उत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी गोळा केली जाणार नाही याची खात्री करावी। प्रक्षोभक गाणी, अश्लील नृत्य, घोषणाबाजी, गर्दीच्या म्हशी आहेत, जास्त करून गायी आणि बैल आहेत साहेब, मुकेटमध्ये भाजी खातात, दुकानात डायरेक्ट घुसतात। एवढी विनंती आहे की त्या मुख्य प्राण्याला काहीतरी करण्यासाठी आपण थोडंसं काहीतरी विनियोग कराल अशी माझी विनंती आहे। तिसरी गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी नमस्कार, मी AP आवटी, प्रभारी अधिकारी, दिघी सागरी पोलीस स्टेशन। आज दिनांक 23/8/2026 रोजी येणारे जे आगामी सण आहेत, ईद ए मिलाद असेल, नारळी पौर्णिमा, गोपाळकाला आणि गणपती, अशा जे येणाऱ्या सणाच्या निमित्तानं सर्व सण शांततेत पार पाडण्यासाठी मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी यांची आज मीटिंग आयोजित करण्यात आली होती। सदर मीटिंगमध्ये आपण सर्वांना असे आवाहन केले आहे की जे काही मिरवणुका निघणार आहेत त्या सर्व मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने त्यांनी परवानगी घ्याव्यात। आपले सरकार पोर्टलवर जाऊन लाऊडस्पीकरच्या परवानगी, त्यानंतर मिरवणुकीच्या परवानगी सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने घ्यावेत असे आपण त्यांना आवाहन केलेले आहे। तसेच कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे परिसरात चालू असतील
तर त्याची तात्काळ आम्हाला पोलिसांना माहिती देण्याचे त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे. तशाच प्रकारे कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता वाटत असेल तर त्याची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यासाठी त्यांना आपण आज रोजी आवाहन केलेलं आहे. साधारण ध्वनिक्षेपकाची परवानगी सकाळी पहाटे 6 ते रात्री 10 पर्यंत असते. त्यामुळे ह्या नियोजित वेळामध्ये विहित वेळामध्येच आपण आपले जे काही ध्वनिक्षेपक असेल त्याची परवानगी घेऊन त्याचं कोणत्याही प्रकारे कर्णकर्कश असे डॉल्बीचे साऊंडला बंदी आहे आणि त्यांनी तसे डॉल्बी कोणीही लावू नयेत असं सर्वांना